रामराम मंडळी, मी आपला मराठी मुलगा सचिन. आज आपण आलो आहोत बँड्रा कलानगर येथे अल्बाट्रॉस क्लिनर्स येथे. चला तर आज आपण एक मराठी नवीन उद्योजक किरण राणे यांना भेटूया. नमस्कार किरण राणे साहेब. नमस्कार सचिन. कसे आहात तुम्ही? बस चाललंय. थोडं बिझी आहात तुम्ही? हो, बिझी तर असतो ना, चालू असतं काही ना काहीतरी काम. अच्छा, मग मला तुमचा निवांत वेळ कधी मिळेल? निवांत वेळ मिळेल तर माझ्या घरीच मिळेल. चला मग आपण तुमच्या घरीच भेटूया. नक्की नक्की या तुम्ही माझ्या घरी. चला तर मग. रामराम मंडळी, मी आपला मराठी मुलगा सचिन. आज आपण आलो आहोत गोरेगाव वेस्ट येथे श्री किरण राणे यांच्या घरी. थोड्या पूर्वी तुम्ही पाहिलंच असेल, आपण बँड्रा कलानगर इथे होतो आणि तिथे ते खूप बिझी होते. त्या त्यांच्या कामामध्ये एवढे व्यापलेले होते की त्यांना आपल्याला वेळ देता येत नव्हता. म्हणून त्यांच्याशी निवांतपणे चर्चा करायला, गप्पा करायला आज आपण त्यांच्या घरी आलो आहोत. तर चला आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार किरण साहेब. नमस्कार. कसे आहात? बस मजेत. तर किरण भाऊ, सध्या तुम्ही काय करता आमच्या प्रेक्षकांना कळेल का? सध्या माझा अल्बाट्रॉस ड्राय क्लिनर्सचा बिझनेस आहे. तू आलेलास मगाशी, मी बघितलंस. हो, मी बघितलं की कुठे खूप गर्दी होती ऍक्च्युली. पण मला एक विचारायचं आहे की अल्बाट्रॉस हे इंग्लिश नाव का? मला बऱ्याच जणांनी असा प्रश्न विचारला अच्छा. की तुम्ही आहात मराठी आणि नाव अल्बाट्रॉस दिलं, आम्हाला तुम्ही असे कॅथलिक वगैरे वाटता. हा हा. तर म्हणजे पहिल्या वेळेला अशी लोकांची फसगत होते अशी. तर मी बोललो, तुम्ही डीपली जर गेलात ना तर अल्बाट्रॉस हा एक पक्षी आहे. हो. तो पूर्णपणे पांढरा आहे. अच्छा. त्याची फक्त चोच आहे ना, ती फक्त पिवळी आहे. म्हणजे कसं एकदम आपले कपडे कसे असे शुभ्र असतात, हा. लोकांना ते आपण देतो तेव्हा ते आपण एक म्हणजे आमच्याकडे जेव्हा कपडे येतात ते असे मळके वगैरे असतात हा. आणि ते आपण देताना त्यांना शुभ्र करून द्यायचे असतात. त्याचं स्लोगन म्हणून मी ते त्या पक्षाचं नाव ठेवलेलं आहे. अच्छा. आणि तो मुळात त्या पक्षाचं नावच अल्बाट्रॉस आहे. त्याला इंग्रजीच नाव आहे, त्यामुळे ते स्लोगनच्या हिशोबाने अल्बाट्रॉस हे नाव ठेवले. अच्छा, म्हणजे ते तुमच्याकडे आलेले कपडे तुम्ही अल्बाट्रॉस पक्षाच्या नावाप्रमाणे एकदम शुभ्र करून देता, अशी संकल्पना आणि त्यांचे स्लोगन मला खूप आवडलं. ही अतिशय वेगळी आणि युनिक आयडिया आहे तुमची. मस्त आहे. तर मंडळी, गेले कित्येक वर्ष या क्षेत्रात मी मराठी माणसाला पाहिलं नव्हतं, पण आज या क्षेत्रात देखील मराठी माणूस उतरला आहे आणि मी त्यांच्याशी गप्पा मारतोय, तर मला खूप छान वाटतंय. तर चला तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. तर किरण भाऊ, किती वर्ष झाली तुम्ही या व्यवसायात आहात? या व्यवसायात मला 12 ते 13 वर्ष झाली. अरे वा, छान. शक्यतो या व्यवसायाकडे मराठी माणूस वळत नाही. मग तुम्ही 12-13 वर्षापूर्वी या व्यवसायाकडे कसे काय वळलात? त्याचं काय आलं सचिन भाऊ, 12-13 वर्षापूर्वी मी कामाच्या शोधात होतो. अच्छा. आणि माझ्या मित्राने एका सांगितलं की अशा अशा ठिकाणी एक आहे काम, तुला जमेल का यायला? तर म्हणलं ठीक आहे, बघूया आपण. म्हणून मी हा प्रयत्न केला. अच्छा. आणि हे क्षेत्र ना तसं माझ्यासाठी खूपच नवीन होतं. ओके. म्हणजे मला त्यामध्ये काही तसं एक्सपिरियन्स वगैरे काहीच नव्हता. मला व्यवसाय कसा करायचा होता हे माहिती होतं. अच्छा. आणि कुठलाही व्यवसाय मी करू शकतो हा आत्मविश्वास माझ्याकडे होता, म्हणून मी सहज या व्यवसायाकडे वळू शकलो. अरे वा. पण किरण भाऊ, तुम्ही आता म्हणालात की मी कुठलाही व्यवसाय आत्मविश्वासाने करू शकतो, म्हणजे तुम्ही या अगोदर देखील व्यवसाय केला आहे का? व्यवसाय म्हणाल ना सचिन भाऊ, तर माझ्या करिअरची सुरुवातच व्यवसायापासून झाली. अरे वा. म्हणजे तुम्ही बोललात आता की तुमच्या करिअरची सुरुवातच व्यवसायापासून झाली. म्हणजे वयाच्या किती वर्षापासून तुम्ही व्यवसाय करताय? व्यवसायाच्या बद्दल म्हणशील ना तर मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला माझा भाऊ फटाक्याचा बिझनेस करायचा. अच्छा. म्हणजे ते दिवाळीच्या दरम्यान वगैरे फटाक्याचे बिझनेस असायचे आणि त्याचं बघता बघता मला असं वाटलं की आपणही करावा. हो. आणि ते जे बाळकडू त्यावेळेला मिळालं ना, ते तेव्हापासून व्यवसायाबद्दल एक आवडच निर्माण झाली. अच्छा, म्हणजे जॉब वगैरे करायचं नाही हे तेव्हाच तुम्ही ठरवलं होतं? तसं म्हणशील तरी काही हरकत नाही. अरे वा. खरं सांगू का, सुरुवातच त्या व्यवसायापासून झाली ना, त्यामुळे जॉब बद्दल कधी अशी मनात कल्पनाच नाही. अच्छा. कॉलेजच्या दरम्यान मग मला ते म्हणजे ती आवड निर्माण झालेलीच. मग त्या हिशोबाने मी तो फटाक्याचा धंदा करायचो.
पण अच्छा तो कसा दिवाळीच्या दरम्यानच असायचा, म्हणजे सिग्नल धंदा असायचा. अच्छा. त्यामुळे असं वाटलं की नंतर पण आपल्याला हा तर सिग्नल असल्यामुळे आपल्याला दुसरं काहीतरी बघावं लागणार. त्यामुळे मग पुढे दुसऱ्या बिझनेससाठी मी, वहिलात. त्यामुळे माझं कॉलेजचं शिक्षण झालं. मग मी त्यानंतर ना एसटीडी आणि पीसीओचा व्यवसाय चालू केला. अच्छा आणि हे कॉलेजचं शिक्षण आणि हे व्यवसाय चालू होता त्याच दरम्यान माझं लग्न पण झालेलं होतं. अच्छा. आणि लग्न म्हटलं की माहिती आहे तुला, जबाबदारी वाढते. हो हो. मग त्या हिशोबाने मग मी तो एसटीडी पीसीओचा माझा जो व्यवसाय होता तो सुरुवात केला. अच्छा. म्हणजे तुम्ही कॉलेज संपलं, तुमचं लग्न झालं आणि तुम्ही एसटीडी आणि टेलिफोनचा जो काही बिझनेस तुमचा होता चालू केलात तुम्ही. मग तो व्यवसाय तुम्ही किती वर्ष केलात? तो व्यवसाय एक 2 ते 3 वर्ष तरी चालू होता माझा. अच्छा, म्हणजे 2 ते 3 वर्षातच तुम्ही तो व्यवसाय बंद केलात आणि दुसरीकडे वळलात का? बंद केला असं नाही म्हणू शकत. तो जो व्यवसाय होता ना, त्या व्यवसायात म्हणजे जे मिळत होतं, इन्कम. इन्कम मिळत होती, ती एका माणसाला म्हणजे हे होत होती. पण त्या पार्टनरला माझ्या जरा जास्त गरज होती आणि त्याचे थोडेसे प्रॉब्लेम्स वगैरे होते. ओके. म्हणून मी त्याला हँड ओव्हर केलं ते. अच्छा, म्हणजे तुम्ही व्यवस्थित तयार केलेला बिझनेस तुम्ही मित्राला हँडओव्हर केलात. मग त्याच्या पुढची तुमची स्टेप काय होती? त्यावेळेला माहितीये ऑफसेट प्रिंटिंग, स्क्रीन प्रिंटिंग ह्या अच्छा. खूप डिमांड होतं त्यावेळेला. हम्म. तर माझ्या डोक्यात कुठेतरी ते पण चाललेलं की मला कुठे याची एंट्री मिळाली तर. ओके, म्हणजे त्या व्यवसायाकडे तुम्ही तिथे एंट्री शोधत होतात. हा. मग ती कशी मिळाली? त्याचं काय झालं, माझा एक मित्र होता. अच्छा. तर तो मला म्हणाला की एक अशी ऑफसेट प्रिंटिंगची एक कंपनी आहे हम्म. जिथे तू जॉब करशील का. मी म्हणलो ठीक आहे, आपल्याला काहीतरी शिकायचं तर आहे, भले जॉब तर जॉब. म्हणून मी त्या जॉबकडे वळलो. हो, आणि म्हणजे तुमचा निर्णय देखील खूप छान होता, कारण कुठलाही बिझनेसमॅन तुम्हाला असं काही शिकवणार नाही पटकन. आणि कुठल्याही क्षेत्रात नॉलेज घेण्यासाठी तिथे जॉब करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही हा जॉब स्वीकारलाच, नाहीतर आपण शिकणार कसं? म्हणजे तुमचं डिसिजन राईट होतं. मग साधारणपणे तुम्ही किती वर्ष जॉब केलात? मी तिथे 7 ते 8 वर्ष तरी जॉब केला. कारण तिथे सर्व शिकणं, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, ते काय छोटे छोटे बारकावे असतात, ते सर्व शिकण्यासाठी तेवढा वेळ द्यावा जरुरी लागला. होता. अच्छा. आणि त्यानंतर असं वाटलं की आता मी इंडिपेंडेंटली माझं काम करू शकतो. अच्छा. इंडिपेंडेंटली व्यवसाय करायचा तर मी विचार केला. हम्म. पण पुढची गणितं कशी जुळवायची, कारण माझ्या हातात हवी तशी कामं येण्यासाठी मला थोडा वेळ लागणार होता. हम्म. कारण प्रिंटिंगच्या व्यवसायासाठी मला म्हणजे शाळा वगैरे त्यांच्या मी प्रिंटिंगची कामं करायचो होतो. ते सर्वांशी म्हणजे एक बोलणं चालणं रेपो ठेवणं, वाढवण्यासाठी. तर त्यासाठी म्हणून वेळ जाणार होता. एक 4-6 महिन्याचे गॅप पकडून मी इथं चालत होतो. अच्छा. आणि आर्थिक घडी तर तुला मी सांगितली, इन्कम तर पाहिजे, पैसा हा जरुरी आहे. हो हो. मग मी एक फूडचा बिझनेस चालू केला, कारण त्याला भांडवल पण कमी लागतं हम्म. आणि ते सुरू पण लवकर करू शकतो आणि बंद पण करू शकतो. अच्छा. मग फूड व्यवसाय म्हणजे नक्की तुम्ही काय करायचं? मग माझा चुलत भाऊ होता, हम्म. त्याने मला सजेस्ट केलं की आपण फूडचा बिझनेस चालू करूया. हम्म. आणि मला स्वतःला देखील उत्तम प्रकारे जेवण बनवता येतं. अरे वा, म्हणजे तुम्ही एक उत्तम शेफ देखील आहात. आवड म्हणून मी जेवण करायचो, हम्म. पण त्याचा असा आर्थिकदृष्ट्या मला वापर करता येईल असं वाटलं नव्हतं. अरे वा, म्हणजे तुम्ही कशातही बिझनेस करू शकता हे तुम्ही सिद्ध केलं. हो, मी ते म्हटलं ना की व्यवसायाचं बाळकडू मी पहिलंच गिरवलेलं, खाल्लेलं, ते आत्मसात करायला किती वेळ लागतो, ते कुठेतरी आतमध्ये असतं. आणि त्यामुळे आपण कुठेही व्यवसाय करू शकतो ही एक आपली जिद्द असते. आणि बस ती जिद्द आपल्यात होती. अरे वा, म्हणजे तुम्ही या फूडच्या व्यवसायानंतर मग तुम्ही डायरेक्ट प्रिंटिंगच्या बिझनेसमध्ये गेलात का या लॉन्ड्री ड्रायक्लिनिंगच्या बिझनेसमध्ये आलात? नाही, मी म्हणालो तुला, आर्थिक चणचण होती, त्यामुळे थोडे प्रॉब्लेम होते, त्यामुळे मी ह्या व्यवसायाकडे होतो, पण मूळ मला प्रिंटिंगकडेच जायचं होतं. अच्छा. मग मी बरोबरीने ते प्रिंटिंगचं माझं चालूच होतं काम. ते करता करता असं वाटलं की आता मी हे सर्व करू शकतो,
अच्छा. मग मी हा व्यवसाय बंद केला हम्म. आणि माझ्या प्रिंटिंगच्या व्यवसायाकडे वळलो. ओके. आता तुला माहिती आहे, इंडिपेंडेंटली आपला व्यवसाय सुरू करायचा असेल हम्म. तर त्यासाठी भांडवल तर हवं. हो हो हो. आणि तुला माहिती, मी बोललेलो ना, माझं लग्न पण झालेलं, हा. जबाबदाऱ्या होत्या, हम्म. त्यामुळे एवढं भांडवल एकत्र उभं करणं आपल्याला तर शक्य नव्हतं. अच्छा. आणि तेव्हा माझे एक चुलत काका होते, हम्म. त्यांनी मला सांगितलं की एक आहे असा माणूस जो म्हणजे त्याला भागीदार हवा आहे, म्हणजे अच्छा. त्याचं प्रिंटिंग ऑफसेटचं वगैरे सेटअप होतं पूर्ण. अच्छा. तर म्हणून मग मी, माझ्याकडे थोडंफार अमाऊंट होती, म्हणून मग मी त्याच्याबरोबर भागीदारी करायचा निर्णय घेतला. ओके. अच्छा, म्हणजे जो तुम्ही प्रिंटिंग ऑफसेटचा व्यवसाय स्वतंत्रपणे करण्याचं स्वप्न होतं ते तुम्ही आता भागीदारीने चालू केलं. मग त्या व्यवसायाबद्दलचा तुमचा अनुभव कसा होता हे आमच्या प्रेक्षकांना कळेल का? नक्कीच सचिन, तू म्हणशील ना तर माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी बॅड पॅच म्हणतात ना, हा. ती वेळ ती होती. म्हणजे असं का म्हणालात तुम्ही? कधी कधी काय होतं माहितीये, आपण, आपली वेळ जर खराब असेल ना हम्म. तर आपले निर्णय पण चुकतात आणि ती माणसं पण चुकतात. अच्छा. म्हणजे त्यावेळेला मी जे काय जमापुंजी केलेली होती, माझ्या बायकोने काही जमापुंजी केलेली, हा. ती सर्व मी त्या व्यवसायात टाकली, त्या भागीदारीच्या व्यवसायात. हम्म. त्यानंतर मी जेव्हा प्रत्यक्ष तिथे जायचो हम्म. तेव्हा मला असं जाणवलं की ती व्यक्ती तर पूर्णपणे कर्जात बुडाली. अरे बापरे. आणि मी जो काय पैसे दिलेले त्याला भागीदारी म्हणून, हम्म. ते पण त्याने, ते लोक जे कर्ज घ्यायला यायचे अच्छा. त्यांना देऊन टाकले. ओके. आणि हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. म्हणजे माझं जे सर्वस्व होतं हम्म. ते मी तिकडे पणाला लावलेलं आणि तेच मी तिकडे गमावून बसलेलो. अरे बापरे. तर मंडळी, व्यवसायामध्ये देखील असे बॅड फेज येतात आणि त्या बॅड फेज मधनं आपल्याला वरती येता आलं पाहिजे. तर मग किरण भाऊ, तुम्ही या बॅड फेज मधनं कसे वरती आलात? आणि त्यावेळेला कसं झालं, आपल्या हातातलं तर सर्व आपण तिथे देऊन बसलेलो आणि त्याशिवाय मी व्याजाने देखील पैसे घेतले हो. की कुठेतरी हा बिझनेस पुढे चालेल. अच्छा. म्हणजे मी नाही म्हटलं तरी तिथे 7-8 महिने तरी मी तिथे काम केलं. हम्म. आणि त्या दरम्यान म्हणजे माझ्याकडनं पैसे जातच होते, माझ्याकडे काही येत नव्हतं. हम्म. आणि ते व्याजाने घेतलेले पैसे, त्या व्याजाचं हे, म्हणजे माझ्या डोक्याला एवढं टेन्शन आलं. मी, माझी बायको, आम्ही लोक खूप अपसेट होतो या गोष्टींमध्ये. आणि टेन्शन म्हणजे एवढं होतं की माझी मुलगी पण होती त्यावेळेला, ती शाळेत शिकत होती, 8-10 वर्षाची काहीतरी होती. आणि अक्षरशः म्हणजे असं वाटत होतं की आपलं काहीतरी करून घ्यावं. अरे बापरे. एवढा मोठा तो प्रसंग होता. आणि मग त्यावेळेला असे विचारायचे ना, त्यावेळेला माझी बहीण होती आशा म्हणून, ती माझ्याकडे, ती माझ्याकडे लक्ष ठेवायची. माझी मिसेस होती, ती पण सांगायची, तू कशाला टेन्शन घेतोयस, मी जॉब करते ना. माझी मुलगी सांगायची, बाबा तुम्ही टेन्शन मध्ये राहू नका. त्यावेळेला माझ्या मिसेसने हिंमत दाखवली. मला म्हणाली, आपली काय प्रॉपर्टी आहे ती आपण विकूया, कर्ज आहे ते कर्ज पेड करूया. आणि ती आम्ही दोघांनी मिळून केलेली प्रॉपर्टी होती. अच्छा. म्हणजे दोघांनी त्यासाठी खूप मेहनत घेतलेली. आणि मग ती विकायचा निर्णय घेतला की त्याच्यातनं आपण पहिलं कर्ज आपण पेड करून टाकू, कर्ज गेल्यावरती आपण नंतर बघू काय ते. अच्छा. असं त्यावेळेला मला मिसेसने सपोर्ट केला. ओके. मग नंतर आम्ही 2-4 वर्ष आम्ही भाड्याच्या घरात होतो राहायला. खूप वाईट, म्हणजे एकदम खूप बॅड पॅच होती माझ्या लाईफ मधले. अरे बापरे. म्हणजे खूप मोठी रिस्क घेतली होती तुम्ही त्या टायमाला. हो. आणि मेन म्हणजे तुम्ही त्या बॅड फेज मधनं स्वतःला सावरून आता परत एका नवीन बिझनेस मध्ये उभे आहात, त्याचा मला खूप अभिमान वाटतो किरण भाऊ. तर मंडळी, व्यवसायात जर चढ उतार आला, बॅड फेज आला, तर आपण लगेच माघार घेतो. तर मंडळी, किरण भाऊची जी बॅड फेज होती ती खूपच होती, पण त्यांनी त्यांच्या शब्दात खूप कमी सांगितले, कारण मी ती स्वतःहून जवळ पाहिली आहे. गेले 21 वर्ष मी त्यांना ओळखतोय. त्यामुळे त्यांनी जी बॅड फेज किंवा त्यांनी जे अनुभव घेतले आहेत त्या काळातले, ते मला चांगले अनुभवले किंवा चांगले माहीत आहेत. आणि त्यांनी ते खूप कमी प्रमाणात आपल्यासमोर मांडले आहेत. तर किरण भाऊ, त्या व्यवसायामध्ये तुम्हाला इतके बॅड फेज आला, खूप वाईट अनुभव आले, त्यातनं पण तुम्ही या ड्रायक्लिनिंगच्या व्यवसायाकडे कसे काय वळलात? तर संसाराची आर्थिक घडी विस्कटलेली, ती पुन्हा बसवायची, हे सगळे विचार डोक्यात होते.
आणि त्यासाठी मग मला काहीही काम करायचं होतं. कारण कुठून तरी एक आर्थिक इन्कम चालू होणं भरपूर जरुरी होतं. नोकरी करायला मन आणि बुद्धी दोन्ही तयार नव्हतं. अच्छा. पण त्या क्षणाला मी काही पण करायला तयार होतो. मग सचिन त्याच्यामध्ये म्हणतात ना, इच्छा देते मार्ग, तशी एक ऑफर माझ्याकडे पुन्हा आली. ओके, मग ती ऑफर व्यवसायाची होती का नोकरीची होती? मग माझा एक मित्र होता, जो आम्ही प्रिंटिंग मध्ये मी होतो ना जिथे जॉबला पूर्वी 8 वर्ष, तर त्याने मला सांगितलं की किरण, अशा अशा ठिकाणी एक जागा आहे बोलला, तर तुला ते ड्रायक्लीन आणि लॉन्ड्रीचा व्यवसाय तू करशील का? अच्छा. तर मी मला ठीक आहे, एवढे व्यवसाय केल्यात त्यात हा व्यवसाय पण करून बघूया. ओके. आणि मी तयार झालो. म्हणजे मी पुन्हा एकदा रिस्क घ्यायला तयार झालो. अच्छा. म्हणजे किरण भाऊ, तुमच्या जिद्दीला सलाम केला पाहिजे, कारण तुम्ही इतके बिझनेसमध्ये बॅड फेज येऊन, वाईट अनुभव येऊन पण फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही पुन्हा एकदा व्यवसाय करायला तयार झालात. तर मंडळी, आतापर्यंतच्या माझ्या या प्रवासामध्ये इतकी बॅड फेज आणि वाईट अनुभव आलेला उद्योजक हा माझा पहिलाच असेल. खरं तर मंडळी, यांचा मला अनुभव तुमच्याशी शेअर करायचाच होता, पण आमचा वेळ मॅच होत नव्हता, त्यामुळे मला हा अनुभव शेअर करता येत नव्हता. खरं सांगू ना, तर मराठी माणसाची ही एक जिद्द आहे. आपण असं म्हणतो ना की मराठी माणूस कच खातो, मागे येतो, पण तसं नाहीये. त्यांचं ज्वलंत आणि खरं उदाहरण म्हणजे किरण राणे भाऊ. हा आपला मराठी कणा आहे आणि हा आपला मराठी बाणा आहे. बढेंगे, आगे बढेंगे. खरंच किरण भाऊ, तुमच्या या जिद्दीला माझा सलाम आहे. पण आज तर मला तुम्हाला एक आवर्जून प्रश्न विचारायचा वाटतो की तुमच्या या व्यवसायाच्या प्रवासामध्ये तुमच्या फॅमिलीचा, खास करून वहिनींचा सपोर्ट तुम्हाला कसा होता? बायकोचा सपोर्ट म्हणाल ना तुम्ही, तर ती माझं बॅकबोनच होती. अच्छा. पूर्ण सिच्युएशन मध्ये ती 24 अवर्स या घराची केअरटेकर होती. ओके. ती त्यावेळेला पूर्ण घर सांभाळत होती. त्याशिवाय घरातील जे काही आर्थिक खर्च वगैरे होते ते देखील तीच सांभाळत होती. घरातील सगळं तीच पाहायची. त्याशिवाय फायनान्शियल काय सपोर्ट असेल मला, आणि माझा इमोशनल सपोर्ट सुद्धा 100% तीच होती. आणि फॅमिली सपोर्ट म्हणशील तर माझी मुलगी देखील त्यावेळेला लहानच होती. तिने पण देखील कधी असं खर्चासाठी, म्हणजे कधी तक्रार लावतात ना मुलं, तसं कधी नाही केलं. आणि माझी बहीण होती अशा. अच्छा. तिने देखील मला खूप सपोर्ट केला. आणि ती बहीण अजून पण आहे माझ्या बरोबर. अच्छा. ती एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे माझी मिसेस जेव्हा कामावर जायची तेव्हा मुलीला बघण्याचं, तिला सांभाळण्याचं सर्व काही तीच करत होती. ओके. आणि अजून एक सपोर्ट म्हणशील ना, तो माझ्या आईचा आहे. अच्छा. आणि तिचा सपोर्ट म्हणजे कसं, म्हणजे ती माझ्या पत्नीला देखील सपोर्ट करायची, मला देखील सपोर्ट करायची. म्हणजे एक पाठबळ असतं ना, ते होतं. म्हणजे तिने मदत करताना कसं, जेवढी मदत माझ्या मिसेसने केली माझ्यासाठी, पत्नीने, तशी तिने देखील केली. म्हणजे तिने कधी असं स्वार्थ टाकून, म्हणजे बोलतात ना की कसं देऊ, कशी मदत करू, असा कधी विचार नाही केला. अच्छा. आई आणि पत्नीच्या बाबतीत मी खरंच खूप लक्ष. अरे वा. दोघींचा मला ना खूप सपोर्ट मिळाला. म्हणजे व्यवसायामध्ये लक्ष्मीचा जरी चढ उतार असला तरी तुमच्या घरातील सर्व लक्ष्मींचा तुम्हाला सपोर्ट होता. म्हणजे वहिनींचा सपोर्ट तुम्हाला होता, तुमच्या आईचा सपोर्ट तुम्हाला होता, तुमच्या बहिणीचा सपोर्ट होता, आणि खास करून मला सांगायला लागलं तुमच्या लहानग्या मुलीचा देखील तुम्हाला खूप सपोर्ट होता. सपोर्ट म्हणशील ना सचिन, तर फक्त आर्थिक बाबतीत नाही, वेळेच्या बाबतीत देखील मला खूप सपोर्ट केला. सचिन, म्हणजे वेळेच्या बाबतीत म्हणशील ना, तर मी कधी संध्याकाळी 10च्या अगोदर घरी आलेलंच नाही. अच्छा. 10 म्हणशील तर 10पेक्षा जास्त देखील कधी कधी वेळ. त्यामुळे जी काय घरातील जबाबदारी वगैरे होती ती माझ्या पत्नीनेच बघितली. तर मंडळी, मी नेहमीच सांगतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. आणि किरण भाऊ, मला इथे आवर्जून सांगावं वाटेल की तुमच्या मागे तुमच्या घरातील 4 स्त्रियांचा हात आहे, सपोर्ट आहे तुम्हाला. तर किरण भाऊ, मला तुमचं खूप अभिनंदन करायचं की तुम्हाला एवढे बॅड फेज येऊन देखील तुम्ही या व्यवसायात आज तुम्ही तुमचे पाय रोवून उभे आहात, आणि तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट देखील खूप छान मिळाला आहे. तर किरण भाऊ, तुमच्या फॅमिलीचा तर मी आभार मानतोच.
तर किरण भाऊ, ऍक्च्युली मी कधीच सांगत नाही की तुम्हाला तुमच्या फॅमिलीला इंट्रोड्यूस करून द्या, पण मला आज खरंच असं वाटतंय की तुमच्या फॅमिलीने आमच्या प्रेक्षकांसमोर यावं, कारण पडद्यामागचे कलाकार नेहमी पडद्यामागे राहतात. नक्कीच नक्कीच सचिन भाऊ, मला देखील आवडेल माझ्या फॅमिलीचं इंट्रोडक्शन करून द्यावं, कारण तेच माझे खरे सपोर्टर आहेत. अच्छा, चला तर मग आपण किरण भाऊंच्या फॅमिलीला भेटूया. तर आता आपण त्यांना भेटणारच आहोत. तर वहिनी, तुम्ही याल का कॅमेरा समोर? तर आता सगळेच फॅमिली मेंबर येत आहेत, तर मी थोडासा बाजूला जातो आणि आपण त्यांच्या फॅमिलीची ओळख करून घेऊया. वहिनी, पुढे या ना जरासं. ह्या माझ्या पत्नी कीर्ती राणे, माझी बॅकबोन. क्षितिजा पुढे आहे का जरा? ही माझी मुलगी क्षितिजा राणे. आशाताई पुढे आहे जरा. ही माझी बहीण आशाताई. तर मंडळी, आज पहिल्यांदाच मी किरण भाऊंच्या फॅमिलीला तुमच्या समोर इंट्रोड्यूस केला आहे. आतापर्यंत हा उपक्रम मी कधीच केला नव्हता, पण तुम्हाला व्यवसायासाठी सपोर्ट करणारी व्यक्ती, तुमची फॅमिली कुठेतरी तुमच्या समोर यावी असं मला वाटलं. आणि आज किरण भाऊची पूर्ण फॅमिली, संपूर्ण फॅमिली तुमच्या समोर आहे. ऍक्च्युली किरण भाऊंच्या आई गावी राहतात, त्यामुळे ते आता इथे अवेलेबल नाही आहेत, पण मी त्यांचा फोटो नक्कीच शेअर करीन, तुम्हाला अपलोड करीन. तर मंडळी, आज आपल्याकडे मराठी उद्योजक आहेत आणि त्यांच्याकडनं आपण प्रेरणा घेऊया आणि संकट जरी आली तरी आपण उद्योगच करूया. तर किरण भाऊ, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आज आम्हाला वेळ दिलात. तर किरण भाऊ, मी परत एकदा तुमच्या फॅमिलीचे आभार मानतो. धन्यवाद. 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 धन्यवाद.